जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबारात SIR मोहिमेला वेग, 85% फॉर्म वाटप पूर्ण। 29 जुलैपर्यंत 100% SIR करण्यासाठी सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत मदत कक्ष सुरू। जिल्हाभर तहसील, नगरपालिका आणि निवडणूक कार्यालयांत SIRसाठी मदत कक्ष उभारले। नंदुरबार जिल्ह्यात मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR मोहिमेला वेग देण्यात आला आहे। जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 85% SIR फॉर्मचे वाटप पूर्ण झाले असून 29 जुलैपर्यंत 100% उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे। यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालय, तहसील कार्यालय आणि नगरपालिका स्तरावर मदत कक्ष सुरू करण्यात आले असून सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत नागरिकांना फॉर्म भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। दुबार मतदारांची नावे वगळून मतदार यादी अधिक विश्वासार्ह आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांनीही या मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी केले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। डिस्ट्रिक्ट मध्ये जसं की आपल्याला जाणीव आहे की SIRचं काम राज्य शासनामार्फत आणि भारतीय ECI मार्फत आता सुरू करण्यात आलं आहे। डिस्ट्रिक्ट मध्ये जवळपास 85% आपले जे एन्युमरेशन फॉर्म्स आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन झालंय आणि जवळपास 30% डिजिटायझेशनचं काम आपलं झालंय। आता पण बऱ्यापैकी आपले जे फॉर्म्स डिस्ट्रीब्यूट झाले आहे त्याचं कलेक्शन आणि डिजिटायझेशन बाकी आहे। तर माझी सर्वांना विनंती आहे की आपल्याकडे जे फॉर्म्स आपले BLO आपले घरी येतील आणि आपल्याला फॉर्म्स देतील तर त्यांना पूर्ण माहिती, त्यांच्याकडे एक ऍप पण राहतील आणि जी पण आपल्याला डाऊट आहे किंवा आपल्याला विचारायचे ते आपण आपले BLO ला विचारू पण शकतात। आपली यापूर्वी जवळपास 85% मॅपिंग पण झाली होती, 85%। तर त्यामुळे ज्यांचं मॅपिंग ऑलरेडी झालं आहे त्यांच्यासाठी हे खूप सुलभ प्रोसेस आहे। ऍप मध्ये फक्त 30 सेकंड लागतात की इन्फॉर्मेशन आपली जे करून एक फोटो अपलोड आपल्याला करायची आहे। हे ऑल्सो मध्ये एक रेग्युलर बाब आहे की आपल्याला जे आपले इलेक्टोरल रेकॉर्ड्स आहे त्याची क्लिनिंग साठी, त्याला दुरुस्त करण्यासाठी, अद्ययावत ठेवण्यासाठी हे एक मोहीम आहे। तर त्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा। हे खूप इम्पॉर्टंट आहे की आपली 100% डिजिटायझेशन आणि आपले फॉर्मचं डिजिटायझेशन झालं पाहिजे। मी माझे फॉर्मचं डिजिटायझेशन पण आज सकाळी केलंय। एक सगळ्यांची मदतीसाठी डिस्ट्रिक्टमध्ये एक हेल्प सेंटर सुरू करण्यात आलं आहे आणि प्रत्येक तालुकामध्ये, प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये पण हेल्प सेंटर सुरू करण्यात आलेले आहे। त्याचे नंबर आपल्याला पुरवण्यात येईल आणि एक हेल्प सेंटर आपण स्वतः जाऊन आपले फॉर्म जमा करू शकता आणि त्याचे डिजिटायझेशन होतील। त्यासाठी एक हेल्प सेंटर आम्ही सकाळी 10 पासून रात्री 10 पर्यंत आता सुरू करण्यात येत आहोत उद्यापासून। त्याची पण डिटेल्स आम्ही देत आहोत की कुठे कुठे सेंटर आहे। सगळे तहसील ऑफिसेस, सगळे नगरपालिका ऑफिसेस हे सकाळी 10 पासून रात्री 10 पर्यंत यामध्ये एक SIRचा कक्ष उद्यापासून सुरू होतील। ज्यांना काही पण डाऊट आहे ते फोनवर पण विचारू शकता आणि आपल्याला जर थोडा रात्री बेरात्री आपला फॉर्म जमा करायचे तर आमची टीम तिथे 10 पर्यंत राहतील। आपण आपला फॉर्म घेऊन जाऊ शकता, जमा करू शकतात आणि त्याचं डिजिटायझेशन ऑन द स्पॉट करता येईल। आपली काही डाऊट असतील की त्याचं पण निराकरण ते ऑन द स्पॉट करतील आणि आपली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये जर आपली शंकाचं निराकरण नाही झाला तर प्लीज डिस्ट्रिक्टमध्ये निवडणूक शाखेमध्ये आमचा हेल्प सेंटर आहे आणि त्याचा पण एक हेल्पलाईन नंबर आहे। आपण कधी पण तिथे पण फोन करू शकता किंवा येऊन आपले प्रश्न विचारू शकता।